वरती लेक्चर कव्हर करू जेव्हा न्यूमेरिकल्स जवळपास सम सुरू होतील. ओके, आवाज येतोय ना प्रत्येकाला स्पष्ट? सर येतोय आवाज. ठीक आहे. सो इकडे पहा, वेक्टर हे चॅप्टर आपण 11 मध्ये पण थोडंसं पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच टाईपचे प्रकार पाहायला भेटतील. वेक्टर मध्ये थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये सम्स असतील थोडे 3 मार्क्स 4 मार्क्स आणि 2 मार्क्स. या चॅप्टर मध्ये सर्वच व्हरायटी आहे. टोटल मिळून जवळपास 8 to 9 मार्क्सचं चॅप्टर आहे. ओके, सो लास्ट चॅप्टर मध्ये हे पण एक लागतं आपल्या फर्स्ट पार्ट मध्ये लास्ट चॅप्टर. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ वेक्टर्स असतात, डिफरंट टाइपचे वेक्टर्स आहेत. ओके, युनिट वेक्टर, डायमेन्शन वाला वेक्टर म्हणजे बरेच वेक्टर असतात. सेक्शन फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे ज्याच्यावरती क्वेश्चन येतो. ओके, सो आयएमपी सेक्शन आपल्याला सेक्शन फॉर्म्युला आहे, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट आणि ट्रिपल प्रोडक्ट आणि सेक्शन फॉर्म्युला हे 4 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन साठी. याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला हा फेवरेट टॉपिक आहे. याच्यामधनं 1 क्वेश्चन जनरली होत असतो. 4 मार्क्सचे होणार नाही, पण 2-3 मार्क्सचे क्वेश्चन जनरली या टॉपिक मधनं तुम्हाला पाहायला भेटतील. सेक्शन फॉर्म्युला मधनं 2 किंवा 3 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. 4 मार्क्सचा क्वेश्चन जनरली येत नाही. ओके, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट मध्ये ते येण्याचे चान्सेस असतात आणि ट्रिपल प्रोडक्ट मध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस असतात. याच्यामध्ये पण तुम्हाला 2, 3 आणि 4 मार्क्सची व्हरायटी पाहायला भेटणार. ओके, या चॅप्टर मध्ये जवळपास 3ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सो सगळ्या पद्धतीने या चॅप्टरची प्रिपरेशन करावं लागतं. ओके, सो वेक्टर हा टॉपिक आहे, नवीन नाही आपल्यासाठी. वेक्टर तो असते, वेक्टर ती क्वांटिटी असते जिला मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असते. फिजिक्स मध्ये तुम्हाला वेक्टर शिकवलं जातं. मग जे क्वांटिटीज असतात ज्यांना मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असते त्या क्वांटिटीचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण वेक्टर या चॅप्टरचा यूज करतो. जसं की बऱ्याच क्वांटिटीज आहेत वेक्टर क्वांटिटी, त्याच्यामध्ये काय डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, ऍक्सलरेशन, मोमेंटम या सर्व क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीज असतात. ओके, सो यांना मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असते. आणि ज्यांना मॅग्निट्यूड ॲज वेल एज मॅग्निट्यूड असते पण डायरेक्शन नसते अशा ओके. सो हॅलो, आवाज येतोय? सर येतोय. हा, सो वेक्टर क्वांटिटीचा आपण स्टडी करणार. या चॅप्टरचा यूज असा आहे की फिजिक्स मधील जे वेक्टर्स क्वांटिटी आहेत त्यांचे कॅल्क्युलेशन कसे असतात, त्यांचे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह होतात पुढे, त्याचं बेसिक या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करणार. आणि याच्या सम्स वरनं आपण पुढे वेक्टरचं अनालिसिस करणार, पुढे पूर्ण सॉल्व्ह करणार वेक्टर्स. सो वेक्टरचे काही रिप्रेझेंटेशन असतात, बेसिक रिप्रेझेंटेशन सांगतो. जर सपोज ए टू बी वेक्टर असेल, सपोज एक असा एक वेक्टर आहे ए टू बी, ए पासून बी कडे जाणारा, तर या वेक्टरला एरो महत्वाचा आहे कारण डायरेक्शन महत्वाची असते. त्या वेक्टरला ए बी वेक्टर असं म्हटलं जातं. असं रिप्रेझेंटेशन असतं ए बी वेक्टर. आणि समजा एक वेक्टर असेल जो बी पासून ए कडे येतोय, वेक्टरला आपण बी ए वेक्टर लिहिणार. हे वरची जी लाईन आहे ना, ते वेक्टरची लाईन आहे, त्याला वेक्टर म्हणतात. लक्षात, डायरेक्शन मॅटर करते. डायरेक्शन कुठं कुठं चाललंय ते मॅटर करतं. ए पासून बी कडे तर ए बी लिहायचं, बी पासून ए कडे तर बी ए लिहायचं. ओके ओके, हॅलो, आवाज येतोय ना? सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कडे पाहू आपण. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर म्हणजे काय? कुठल्याही वेक्टरची जी व्हॅल्यू असते तिला आपण मॅग्निट्यूड म्हणतो. जसं की हा ए बी वेक्टर आहे, ए बी ची जेवढी काय लेंथ असेल, लेंथ म्हणजे त्याची मॅग्निट्यूड असते. मग आपण हा ए बी वेक्टर आपण याला असं लिहिलं होतं, याची डायरेक्शन इंडिकेट व्हायची. याची जर मला मॅग्निट्यूड काढायची असेल तर मी कसं लिहितो त्याला, मी जर याला असं मॉडचं साइन दिलं तर याचा अर्थ मी मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय. ए बी वेक्टरच्या मॅग्निट्यूड बद्दल डिस्कशन सुरू आहे. ओके, लक्षात? हॅलो, आवाज येतोय का? येस. हा, सो हे मॅग्निट्यूड ला इंडिकेट करतात. असे मॉड मॅग्निट्यूड ला इंडिकेट करतात. वेक्टर मॅक्झिमम टाइम्स स्मॉल लेटर मध्ये इंडिकेट केले जातात. जसं की ए वेक्टर हा वेक्टर आहे, स्मॉल लेटर मध्ये इंडिकेट केला जातो. आणि जर तुम्हाला प्रॉपरली लिहायचं असेल तर तुम्ही याला ए बी बार म्हणणार. ए बी बार म्हणजे ए वेक्टर असं. तसं समजा पुढचं पण घेऊ शकतो, बी सी बार म्हणजे बी वेक्टर, सी ए बार म्हणजे सी वेक्टर असं. म्हणजे हे आपण या लार्ज लेटर मध्ये लेटर दाखवावं लागतात, कुठून कुठे जातो
आणि स्मॉल लेटर मध्ये तुम्ही त्याला फक्त इंडिकेट करू शकता ए बी सी ने. स्मॉल लेटर म्हणजे तुम्हाला डायरेक्शन सांगायची गरज नाही, ते अजून केले जाते की तो कोणाकडे त्याला हे ए वेक्टर. जर याच्या मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर मॉड मध्ये असं ए वेक्टर लिहायचं, ते ए वेक्टरची मॅग्निट्यूड भेटते. आता ते नंतर पाहून मॅग्निट्यूड काढायची कशी वेगळं. टाइप्स ऑफ वेक्टर पाहून घ्या आधी. झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय, ज्याची मॅग्निट्यूड झिरो असते. झिरो वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड झिरो. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो तो वेक्टर झिरो वेक्टर असतो. ओके, तो मॅग्निट्यूड झिरो कधी असणार, समजा एक वेक्टर ए पासून सुरू झाला आणि ए वरच येऊन थांबला, म्हणजे ए आणि बी इनिशियल आणि फायनल पॉईंट दोघं एकाच ठिकाणी आहे, मग काही मॅग्निट्यूड नाही येणार ना, झिरो आहे ना. नाही समजलं? हॅलो, कळताय सर. हा, सो आता झिरो वेक्टरला कसं लिहिलं जाईल, मग असं लिहिलं जाईल पहा, ए वेक्टर म्हणजे ए पासून ए पर्यंतचा वेक्टर, बी वेक्टर बी पॉईंटचा बी पॉईंट पर्यंतचाच वेक्टर, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड झिरो असते. ए पासून ए पर्यंत मेजर केलं तर झिरोच भेटेल, बी पासून बी पर्यंत मेजर केलं तर झिरोच भेटेल. अशा टाइपचे वेक्टर हे झिरो. समजलं? जो ए पॉईंट पासून ए पॉईंटलाच मेजर केला तर झिरोच भेटेल ना, आणि काय भेटणार, त्याच पॉईंट वरती येईल ना दोघं, त्याच्यात तेच मायनस झिरोच भेटेल, डिफरन्स काहीच नाही. युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्याची मॅग्निट्यूड युनिटी असते म्हणजे 1 असते, त्या वेक्टरला युनिट वेक्टर म्हणायचं. ओके, युनिट वेक्टरला एक स्पेशल सिम्बॉल आहे जो ज्याच्याने आपण रिप्रेझेंट करतो. ज्याची मॅग्निट्यूड 1 असते अशा वेक्टरला आपण युनिट वेक्टर म्हणतो. युनिट वेक्टरला डायरेक्शन ऍज वेल ऍज मॅग्निट्यूड ऑलवेज 1 असते. युनिट वेक्टरचा यूज कशासाठी होतो, तर युनिट वेक्टरचा यूज फक्त आणि फक्त डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी केला जातो. म्हणजे कुठल्याही वेक्टरची जर डायरेक्शन इंडिकेट करायची असेल तर त्याला युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला त्याची डायरेक्शन भेटून जाते. कारण युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर ऍक्च्युअली त्याच्या डायरेक्शनमध्ये काही फरक पडत नाही. समजा एक वेक्टर होता ए बी, ओके, त्याची मॅग्निट्यूड होती 3, म्हणजे हा वेक्टर नव्हता ऍक्च्युअली. ए बी एक वेक्टर आहे, त्याचे जो वेक्टर नाही अजून सध्याला, पण त्याची मॅग्निट्यूड आहे 3. आणि तुम्हाला याची डायरेक्शन आहे, तर मी समजा याची डायरेक्शन कशी सांगणार, ए बी वेक्टर इंटू मी छोटावाला ए वेक्टर कॅप लिहिणार अशी, म्हणजे हा कॅप काय असतो, युनिट वेक्टर असतो. याच्याने काय होतं, याची मॅग्निट्यूड 1 मल्टिप्लाय होते, कारण याची मॅग्निट्यूड 1 असते, म्हणजे 3 into 1 केलं तर 3 भेटणार, पण त्याची डायरेक्शन डिसाइड होऊन जाते, डायरेक्शन ती अशी असणार. ओके, कारण 1 असल्यामुळे त्याच्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय केल्यानंतर काहीच फरक पडत नाही. 1 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही, पण डायरेक्शनचा फरक पडतो, कारण त्याला डायरेक्शन पण असते. मग हा वेक्टर कशासाठी इंडिकेट केला जातो, जेव्हा आपल्याला कोणत्याही वेक्टरची डायरेक्शन इंडिकेट करायची असते, फक्त डायरेक्शन, त्याच्या मॅग्निट्यूड मध्ये काहीच फरक नको आपल्याला, अशा टाइमच्या केसमध्ये आपण युनिट वेक्टर यूज करणार. युनिट रीड करताना असं रीड केलं जातं, म्हणजे हा असा ए वेक्टर असेल, त्याच्यावरतीची कॅप असते पहा, असे वेक्टर असतात पहा, अशी ए त्याच्यावरतीची कॅप, त्याला यूज करताना ए कॅप तुम्ही ए कॅप म्हणून रीड करा किंवा ए हॅट म्हणून रीड करा. ओके, टोपी असते ना अशी, तर लक्षात ठेवायचं, याची टोपी दिसली त्याच्यावरती अशी वरती कॅप, की तो कोणता वेक्टर असतो, युनिट वेक्टर असतो. लक्षात, त्याला ए कॅप किंवा ए हॅट असं नाव घ्यायचं त्याचं. आणि युनिट वेक्टर काय म्हणतात त्याला, कारण त्याची मॅग्निट्यूड 1 असते, त्याला स्पेशल सिम्बॉल आहे कॅप वरती, त्याच्या डोक्यावरती कॅप, युनिट वेक्टरचा सिम्बॉल आहे. ओके, पुढे जाऊ. को इनिशियल आणि को टर्मिनस वेक्टर. को इनिशियल आणि को टर्मिनस वेक्टर आपल्याला माहिती आहे. को टर्मिनस वेक्टर आणि को इनिशियल वेक्टर नावातच त्याचा अर्थ आहे. हे पहा, जर मी म्हणतो की को टर्मिनस वेक्टर, ओके, या 2 वेक्टर्स वरनं त्याचे नाव येतात. को इनिशियल म्हणजे इनिशियल पॉईंट पासून चालू होणार आहे, टर्मिनल पॉईंटला कनेक्ट करणार आहे. को इनिशियल वेक्टर कसे असतील, सपोज हा वेक्टर
इथनं निघाला आणि हा पण इथूनच निघतो, म्हणजे दोघं एकाच पॉईंट पासून निघतात पहा, त्याचा इनिशियल पॉईंट सेम आहे. अशा टाइपच्या वेक्टरला समजा हा ए आणि हा बी आहे आणि हा सी आहे, तर हा ए बी वेक्टर आणि बीसी एसी वेक्टर दोघं वेक्टर एकमेकांचे कोणचे वेक्टर आहे, को इनिशियल वेक्टर, कारण दोघांचं स्टार्टिंग पॉईंट एकच आहे. दिसतोय का हा, समजलं का, स्टार्टिंग पॉईंट एकच आहे. आणि को टर्मिनल जेव्हा मी म्हणतो तेव्हा म्हणण्याचा अर्थ असतो की एक वेक्टर जर येऊन असं भेटतोय तर दुसरा वेक्टर याच्या संपण्यापासून स्टार्ट होतो, म्हणजे असा असं नाही, असा, म्हणजे हे झाले को टर्मिनस वेक्टर. याच्यामध्ये काय झालंय पहा, एक वेक्टर येतोय आणि दुसरा वेक्टर तिथून स्टार्ट होतोय. आलं का लक्षात, ए बी वेक्टर आणि बी सी वेक्टर आर को टर्मिनस वेक्टर, ओके, आणि ए बी वेक्टर आणि एसी वेक्टर आर को इनिशियल वेक्टर. कोणाला काही प्रॉब्लेम, को टर्मिनस आणि को इनिशियल मध्ये काय फरक असतो सर एकदा परत सांगा. को इनिशियल म्हणजे ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे, म्हणजे या पहिल्या डायग्राम मध्ये पहा तुम्ही, या ए पॉईंट पासून हे निघाला आणि ए पॉईंट पासूनच हा निघाला, तर हे को इनिशियल वेक्टर झाले ए बी आणि एसी. आणि को टर्मिनस म्हणजे एक वेक्टर येतो त्याच्या एंड पासून दुसरा वेक्टर निघतो. आलं का लक्षात, हो सर कळालं. टर्मिनल पासून दुसरा वेक्टर निघतो, अशा याला को टर्मिनस म्हणतो. आता काही प्रॉब्लेम नाही सर कळालं. स्क्रीनशॉट घ्या, घेतला, हो सर. पुढे चला. सो थ्योरी इतकी जास्त मेजर जे आहे तेवढं सांगतोय, बाकीचं टेन्शन घेत नाही. इक्वल वेक्टर केव्हा म्हणतो मी, जेव्हा त्यांची मॅग्निट्यूड सेम असते आणि डायरेक्शन सुद्धा. ओके, नीट लक्षात ठेवा. काय काय, इक्वल वेक्टर्स आर दोज वेक्टर which have same magnitude and direction. काय पाहिजे त्यांचं, सेम, काय पाहिजे, सेम मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज, दोघांचे दोघं लागतात, मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा सेम पाहिजे. असे वेक्टर असतील तर आणि तर इक्वल म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. बोथ आर कंपल्सरी. मग असे कुठले वेक्टर असेल समजा त्याची मॅग्निट्यूड पण सेम आणि डायरेक्शन पण सेम. आता ही डायग्राम दिसते पण तुम्हाला खाली, याच्यामध्ये नीट पहा, कोण जो वेक्टर लांब असेल त्याची मॅग्निट्यूड जास्त असते. म्हणजे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर जवळपास सारखे लेंथचे दिसतात पहा, लेंथ त्यांची सारखी आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे. सो हे वेक्टर एकमेकाचे कोणचे वेक्टर आहे, मग ए बी इक्वल वेक्टर आहे. आणि दुसरे वेक्टर आता यांची डायरेक्शन सेम होती पहा, हा डी आणि ए ची डायरेक्शन सेम आहे, पण याच्यामध्ये ए हा लार्ज वेक्टर आहे, ए वेक्टर हा लार्जर आहे कोणापेक्षा, डी वेक्टर पेक्षा. मग मॅग्निट्यूड डिफरंट आहे की नाही, मॅग्निट्यूड ए ची जास्त आहे, डी ची कमी आहे, लेंथ. समजलं, हो सर. फक्त डायरेक्शन सेम असून फायदा नाही, फक्त मॅग्निट्यूड सेम असून पण फायदा नाही, डायरेक्शन ऍज वेल ऍज मॅग्निट्यूड सेम पाहिजे, म्हणजे लेंथ पण सारखी पाहिजे, डायरेक्शन पण सेम पाहिजे, तर म्हणायचं त्याला इक्वल वेक्टर. काही प्रॉब्लेम नाही सर. निगेटिव्ह वेक्टर, याचा अर्थ काय, निगेटिव्ह वेक्टर म्हणजे जे वेक्टर असे असतात की त्यांची मॅग्निट्यूड सारखी असते पण डायरेक्शन ऑपोजिट असते. जसे की तुम्हाला इथं फिगर मध्ये पाहायला भेटतील पहा, या वेक्टरकडे पहा, यांची मॅग्निट्यूड सारखी म्हणजे लेंथ सारखी बाईक जाय, ते तुम्हाला सारखी पाहायला भेटेल. पी पासून क्यू कडे जेवढी आहे तेवढीच याची एवढी आहे. तर हा इकडनं इकडे चाललाय, हा इकडनं इकडे येतोय, दोघांची मॅग्निट्यूड एक्झॅक्ट सेम आहे, हा इथून इथपर्यंतच आहे दोघांचे दोघं. ओके, बट डायरेक्शन ऑपोजिट आहे. दिसतंय का, डायरेक्शन एक इकडे चाललाय, एक इकडे चाललाय. ओके, सो अशा टाइपचे जे वेक्टर असतात ते निगेटिव्ह वेक्टर म्हणतात त्यांना. म्हणजे हा पी टू क्यू वेक्टर हा वरचा आणि हा क्यू टू पी वेक्टर हा खालचा,
हे दोघं वेक्टर इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, म्हणजे यांची मॅग्निट्यूड कशी आहे, इक्वल आहे. ओके, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. अशी जर केस असेल तर आपण निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. समजलं? हो सर. काही डाऊट कोणाला? ओके, नाही सर. इझी आहे. सो कोलिनियर वेक्टर ही पण एक महत्वाची टर्म आहे, सर्वात महत्वाची टर्म आहे मी तर म्हणजे आताच्या सर्व वेक्टर. कोलिनियर वेक्टर आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर इफ they are parallel to the same line or they are along with the same line. जे वेक्टर एका कोणत्या तरी लाईनला पॅरलल असतात किंवा ते त्या लाईन सोबत असतात, अशा वेक्टर्सलाच फक्त आपण कोलिनियर वेक्टर्स म्हणतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे दोन केसेस आहेत त्या. जर एक कोणती तरी लाईन होती, एकाच लाईनला एक सपोज ही एक लाईन आहे, ओके, या लाईनला पॅरलल वेक्टर म्हणजे एक असा वेक्टर आहे आणि एक दुसरा असा वेक्टर आहे, तिसरा एक असा वेक्टर आहे. ओके, तर सपोज हा ए वेक्टर असेल, हा बी वेक्टर असेल आणि हा सी वेक्टर असेल. हे तिघाचे तिघ वेक्टर या लाईनला, ही रेफरन्स लाईन होती तुमची, या रेफरन्स लाईनला कसे आहेत, पॅरलल आहेत ना तिघ वेक्टर. पॅरलल नाही का, ही ए पॅरलल नाही का या लाईनला, आहे. बी पॅरलल आहे या लाईनला, सी पण पॅरलल आहे या लाईनला. आपण म्हणणार ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर आर कोलिनियर वेक्टर. असं केव्हा म्हणायचं, जेव्हा ते तिघी वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील किंवा इनडायरेक्टली कोणत्या तरी एका लाईनला तिघांची तिघ पॅरलल असतील, अशा केसमध्ये. आणि अजून दुसरी केस आहे, एक लाईन असेल, त्या लाईन वरतीच एक वेक्टर आहे, त्या लाईन वरतीच एक दुसरा पण एक वेक्टर आहे अजून, आणि अजून एक तिसरा पण एक वेक्टर आहे. हे तीनही वेक्टर एकमेकांचे कोलिनियर वेक्टर असतात. इथला समजा वेक्टर ए वेक्टर होता, हा बी वेक्टर होता आणि हा काळावाला सी वेक्टर आहे. ठीक आहे, एकाच लाईनवर आहे ना, समजलं का? याला म्हणतात अलॉंग विथ द सेम लाईन. अलॉंग विथ द सेम लाईन म्हणजे काय, एका सेम लाईन वरती अलॉंग असतं म्हणजे त्याच्यासोबत चालणं. अशा टाइपच्या वेक्टरना सुद्धा आपण कोलिनियर वेक्टर म्हणणार. म्हणजे ए वेक्टर, बी वेक्टर अँड सी वेक्टर आर कोलिनियर वेक्टर. काही प्रॉब्लेम? सर. हा सर, मग यांची डायरेक्शन एकाच बाजूने राहते का? डायरेक्शन एकाच बाजूला असते. हो. ओके. फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर म्हणजे काय, जे कुठेही कशीही असतील. हे दिसतंय का तुम्हाला 5.5 फिगर मध्ये, कशीही वेक्टर कुठेही वेक्टर काहीही कशीही कनेक्ट होतील त्या वेक्टरला फ्री वेक्टर म्हणायचं. त्याचा काही प्रश्न नाही, त्याची मॅग्निट्यूड चेंज होत राहते, त्याचे डायरेक्शन पण चेंज होत राहते. अशा टाइपच्या वेक्टरला आपण फ्री वेक्टर म्हणतो. ओके, लोकॅलाइज्ड वेक्टर हा एक प्रकार आहे. फॉर अ वेक्टर of a given magnitude and direction, if its initial point is fixed in a space, then such a vector is called as a localized vector. म्हणजे if there are two stationary cars A and B on the road C, a force is applied to a car A is to be localized and vector, and only car A moves while car B is not affected. अशा टाइपच्या केस मध्ये लोकलाइज्ड वेक्टर असतो. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की दोन वेक्टर्स आपण घेतो, इथं दोघांचा एक बेसिक पॉईंट फिक्स करून ए आणि बी दोघांचा, तर त्यातला फक्त एच मूव्ह होतो, बी हा रेफरन्स साठी तिथेच राहतो. अलग लक्षात? नाही समजलं? हॅलो, परत सांगाल सर एकदा? दोन वेक्टर, अरे लोकलाइज म्हणजे काय, लोकल म्हणजे काय, तात्पुरतं आपल्याला रेफरन्स राहावं म्हणून आपण दोघांना सुरुवातीला एकाच पोझिशन ओपन केलं, उघडं केलं. ए ला मी फोर्स दिला पण बी ला मी अफेक्ट केलं नाही काहीच,
म्हणजे आता मला बी पासून ए पर्यंतची पोझिशन भेटेल ना. आता समजा हा बी आहे, आता ए हा पुढे गेला की नाही आता, मग आता ऍक्च्युअली ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती एवढं ना. आलं का लक्षात? हा, म्हणजे तो वेक्टर स्वतःच्याच आधीच्या पोझिशन सोबत वेक्टर नसतो, तो दुसऱ्या कोणत्या तरी एका ऑब्जेक्ट सोबत वेक्टर असतो. असं आहे, म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कंपॅरिझन मध्ये लोकलाइज म्हणतात त्याला, लोकल स्टँडर्ड. तुम्ही त्याच्या ओरिजिनल पोझिशन सोबत त्याला न घेता एका दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत त्याचं कंपॅरिझन करताय. असं आहे, कारण दोघं सुरुवातीला एकच होते. अशा टाइपचे वेक्टर लोकलाइज वेक्टर. म्हणजे आता मी जे मेजर करणार, तर मी ए टू ए मेजर नाही करणार, मी ए टू बीच मेजर करेल आणि म्हणेल हे लोकलाइज वेक्टरची डायमेन्शन आहे. कारण आता ए वेगळं होतं आणि बी वेगळं होतं. ए म्हणजे वेगळी कार, बी म्हणजे वेगळी कार, बरोबर. पण मी ए टू बी मोजतोय, म्हणजे काय, पहिली कार आणि दुसरी कार यांच्या मधला ऍक्च्युअल वेक्टर. का? कारण बी नॉट अफेक्टेड आहे, बी जशी होती तशीच आहे. असं अशा टाइप वेक्टर रिलेटिव्ह वेक्टर असतो लोकलाइज वेक्टर. एवढं डिस्कस करायची गरज नाही, विचारला जात नाही जास्त. ओके, इथपर्यंत समजलं का तुम्हाला? महत्वाचं होतं कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, ते समजलं नसेल तर परत सांगा, मी सांगतो. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, इक्वल वेक्टर म्हणजे काय, को इनिशियल को टर्मिनस वेक्टर म्हणजे काय, युनिट वेक्टर म्हणजे काय, एवढं माहिती असलं पाहिजे. ओके, हॅलो. हो सर. आता हे नावं दिलेली असतं शॉर्ट मध्ये. आता हे नावं अशी मी तुम्हाला सांगितलं, लार्ज लेटर आणि स्मॉल लेटर अशी दोघेही नावं दाखवली जातात. आता ए बी वेक्टर, ए पासून बी कडे, मग हा ए पासून बी कडचा वेक्टर आहे, त्याचं नाव काय, पी वेक्टर. मग इथं काय लिहिणार तुम्ही, पी वेक्टर. समजलं? बी ए वेक्टर, बी पासून ए कडे म्हणजे असा, म्हणजे याला निगेटिव्ह पी वेक्टर लिहायचं. मग समजलं? उलटा झाला ना. बीसी वेक्टरला काय लिहिणार तुम्ही, बीसी ला क्यू वेक्टर आणि सीबी ला मायनस क्यू, या सीए ला आर वेक्टर आणि याला मायनस आर वेक्टर. असं म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला. मोठ्या लेटर मध्ये छोट्या लेटर मध्ये दोघेही वेक्टर, दोघेही फॉर्म मध्ये आपल्याला लेटरची नावं लिहिता येतात. आता इथून ऍक्च्युअली अल्जेब्रा सुरू होतो, आपल्या चॅप्टरची मेन स्टार्टिंग सुरू होते. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. याच्यामध्ये काही नोट्स आणि काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कंडिशन्स ठेवणं गरजेचं आहे लक्षात, कारण ते आता कामाचं नाही तेवढं बोर्डला, पण ते कॉम्पिटिटिव्हला कामाचं आहे. पण मी शिकवतो, राहिलं तर ठीक आहे, नाहीतर आपण पाहूच शेवटी. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणत्याही वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय करायचं, कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय कसं करतात, मग एकदमच इझी असतं ते. सपोज जर नॉर्मल तुमच्या इथे सारखं येते. आता समजा एक वेक्टर, नोट पॉईंट 1. ओके, हे पॉईंट नंबर महत्वाचे, नोट महत्वाचे, याला इम्पॉर्टंट म्हणून मी हायलाइट करून घ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी. ओके, कॉम्पिटिटिव्ह सेशन साठी महत्वाचे नोट्स आहेत. सो के ची व्हॅल्यू जर 1 असेल, के म्हणजे काय, एक कॉन्स्टंट, जो की आपण एक त्याला म्हणणार आहे स्केलर. स्केलर असतो ज्याला कॉन्स्टंट असतो, ज्याला फिक्स व्हॅल्यू असते, ज्याला डायरेक्शन नसते. ओके, सो असा एक स्केलर जेव्हा एका वेक्टरला मल्टिप्लाय होईल, म्हणजे हा समजा के होता, तो एका वेक्टरला मल्टिप्लाय झाला, म्हणजे ए बार वेक्टरला मल्टिप्लाय झाला, तर आन्सर तुमचं के बार झालं पाहिजे की नाही. पण समजा सपोज के ची व्हॅल्यू काय होती, 0. साधी गोष्ट आहे, 0 ने कोणालाही मल्टिप्लाय करा, आन्सर काय येतं, 0. मग वेक्टर मध्ये पण त्याला अपवाद नाही. जर हा के 0 असेल, स्केलर जर 0 असेल, तर त्याने कुठल्याही वेक्टरला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च भेटणार. ओके, असं केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा के ची व्हॅल्यू 0 असते आणि के ची व्हॅल्यू जर दुसरी काहीतरी असेल तर मग ती राहू द्यायची. ओके, आता पुढे पहा. ए वेक्टर आणि के वेक्टर आर कोलिनियर अँड पॅरलल वेक्टर. त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की कोणीतरी ए वेक्टर होता, समजा ए वेक्टरची डायग्राम तुमची ही होती, हा ए वेक्टरची डायग्राम होती आणि मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं, दिसतंय का, हे 2a वेक्टरची डायग्राम, 2a 2 into a आहे ना, म्हणजे के ए झालं. ते पहा, के ची व्हॅल्यू कोण आहे इथं, के ची व्हॅल्यू 2 आहे. आलं लक्षात, आलं का लक्षात? हॅलो, परत सांगू, नाही सर, कळालं.
हा इथं हा 2a ना असं 1/2a -1.5a, अरे हे कॉन्स्टंट नंबर आहेत ना, हे स्केलर आहे ना, तो स्केलर के ची व्हॅल्यू किती इथं 2, या ठिकाणी के ची व्हॅल्यू 1/2, या ठिकाणी -1/5 असं हे के ची व्हॅल्यू आहे. सो हे काय झालंय पहा, एक वेक्टर होता ए, त्याला मी एका स्केलरने मल्टिप्लाय केलं म्हणजे के ए सारखं आहे, हे पण के ए सारखंच आहे, के सारखंच आहे, फक्त या ठिकाणी के ची व्हॅल्यू 2 आहे, या ठिकाणी के ची व्हॅल्यू 1/2, या ठिकाणी के ची व्हॅल्यू -1/5 आहे. तर त्याचं म्हणणं आहे कुठल्याही वेक्टरला तुम्ही स्केलरने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे असं 2a केलं आणि हे केलं, तर हे दोघं वेक्टर एकमेकाचे कसे वेक्टर असतात, पॅरलल वेक्टर असतात कधी पण. कसे दोघांचे दोघं म्हणजे स्केलर मल्टिप्लाय, म्हणजे स्केलरने मल्टिप्लाय केलं तरी तो पॅरललच असतो, त्याची मॅग्निट्यूड चेंज होते पण तो त्याच डायरेक्शन मध्ये असतो, कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर असतो. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की आपण कुठल्याही वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर तो वेक्टर कोलिनियरिटी चेंज नाही, कोलिनियर पण असेलच आणि पॅरलल पण असेलच, कोणत्या दुसऱ्या वेक्टरला असेल तर तो त्याच डायरेक्शनने जातो, तसाच जातो, फक्त त्याची मॅग्निट्यूड वाढते. लक्षात, पण तो डायरेक्शन चेंज करत नाही. आता पहा याची मॅग्निट्यूड एवढी छोटीशी होती, याची मॅग्निट्यूड वाढली, मॅग्निट्यूड वाढते पण डायरेक्शन म्हणजे ते कोलिनियरच असतात, पॅरललच असतात, मॅग्निट्यूड चेंज होते असं आहे. ओके, पॉइंट नंबर 2 समजला प्रत्येकाला? हॅलो, समजला का प्रत्येकाला? हॅलो, हो सर, कळालं. हा, मग म्हणण्याचा अर्थ काय, हे दोघं जर इक्वल असतील याचा अर्थ हे पॅरललच असणार की नाही, कंटिन्युअसली कोलिनियरच असणार की नाही. मग याच्यावरून कंडिशन तयार होते, ही महत्वाची कंडिशन तुमच्या फर्स्ट एक्सरसाइज साठी सर्वात महत्वाची कंडिशन काय, जर वेक्टर टू नॉन झिरो वेक्टर, नॉन झिरो पाहिजे, झिरो वेक्टरला तसा अलाउड नाही, नॉन झिरो वेक्टर म्हणजे झिरो सोडून असे काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, झिरो वेक्टर नॉन झिरो वेक्टर ए आणि बी कोलिनियर असतील तर ते हे कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे कोणची कंडिशन आहे ती, तो वेक्टर ए वेक्टर आणि त्याचा स्केलर मल्टिपल, म्हणजे त्याला कोणी के म्हणतं, कोणी एम म्हणतं, कोणी काय पण म्हणतं, त्याला कोणी लॅम्बडा म्हणतं. आता काही बुक्स मध्ये लॅम्बडा दिलंय, काही बुक मध्ये के दिलंय, आता तुमच्या बुक मध्ये एम दिलंय, त्याचा अर्थ सारखाच आहे. या ठिकाणी एम दिलाय म्हणून एम लिहितो, एम ऑफ बी वेक्टर असतो, म्हणजे हा पहिला वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतो, याला असं म्हणतात स्केलर मल्टिपल. दुसऱ्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं की पहिला वेक्टर भेटतो. अशी जर केस असेल आणि तो स्केलर जर झिरो नसेल, म्हणजे नॉट इज इक्वल टू झिरो पाहिजे, झिरो नाही पाहिजे, तो झिरो सोडून दुसरा कोणतरी पाहिजे, अशी केस असेल तर याचा अर्थ हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर हे दोनही वेक्टर पॅरलल वेक्टर असतात किंवा कोलिनियर वेक्टर असतात. समजलं का? पुन्हा सांगतो पहा, ए वेक्टर आणि बी वेक्टर होते कोणतरी, ए वेक्टर हा एका एम स्केलरने मल्टिप्लाय केल्यानंतर बी ते ए वेक्टर एवढी व्हॅल्यू जर भेटत असेल, ए वेक्टर इज इक्वल टू वेक्टर ऑफ बी वेक्टर भेटत असेल, म्हणजे स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर असं रीड करता येईल. कसं रीड करणार, ए वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर, असं रीड करतात. असं असेल तर ए वेक्टर आणि बी वेक्टर टू वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स अँड कोलिनियर वेक्टर्स. एनी डाउट? where m is not is equal to 0 and a and b vector are not zero vector, अशा कंडिशन आहे. कंडिशन पण आहेत ना, कंडिशन काय आहेत, m ची व्हॅल्यू झिरो नसते, m कधी झिरो येता कामा नये. आणि दुसरी कंडिशन आहे हे ए वेक्टर आणि बी वेक्टर हे पण नॉन झिरो वेक्टर पाहिजे, म्हणजे हे पण झिरो नाही चालणार, नॉन झिरो वेक्टर असले पाहिजे. हे दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असतील आणि इतर तो ही इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल, पहिला वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरला कोणीतरी मल्टिप्लाय करून भेटला, स्केलरने मल्टिप्लाय केल्यानंतर भेटला, तर आपण म्हणतो हे ए आणि बी दोन वेक्टर, हे दोन वेक्टर एकमेकांचे कोलिनियर वेक्टर असतात. समजलं? समजलं का? हो सर. नीट लक्षात ठेवा, महत्वाची केस होती म्हणून 4 वेळेस रिपीट केली. आता पुढे पहा, फोर्थ नंबरचा पॉइंट,
let a cap be the unit vector along the non-zero vector a vector, and then a vector is equal to a vector into a cap, आणि a vector upon magnitude of a vector is equal to a cap. आता हे युनिट वेक्टरच्या कॉन्सेप्ट वरून आलाय. युनिट वेक्टर मी काय सांगितलं तुम्हाला, ज्याची मॅग्निट्यूड किती असते 1 असते, पण त्याला डायरेक्शन असते. म्हणजे आता समजा मी असं लिहू शकतो, जर हा ए कॅप युनिट वेक्टर असेल आणि मला ए वेक्टर लिहायचा असेल, तर मी ए वेक्टरला कसं लिहिणार, ए वेक्टर हा त्या ए वेक्टरची मॅग्निट्यूड आहे पहा, नीट लक्षात घ्या. म्हणजे त्याला डायरेक्शन नव्हती, म्हणजे तुम्ही त्याला परफेक्ट वेक्टर म्हणू शकता, त्याला नाही म्हणू शकत, फक्त मॅग्निट्यूड आहे ती. त्या मॅग्निट्यूडला तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल कुणी युनिट वेक्टरने दिशा, म्हणजे तो फक्त डायरेक्शन देईल. समजलं का? हो जे सर पहा, समज. हा फक्त डायरेक्शन इंडिकेट करतो, हा फक्त डायरेक्शन इंडिकेट करतो, आणि हा मॅग्निट्यूड इंडिकेट करतो. डायरेक्शन ऍज वेल एज मॅग्निट्यूड म्हणजे टोटल वेक्टर. लक्षात? हो म्हणजे कुठल्याही वेक्टरच्या मॅग्निट्यूडला त्याच्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला तो वेक्टर भेटतो. असं झालं ना ते. मॅग्निट्यूडला त्याच्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं म्हणजे डॉट प्रोडक्ट असतो. तो डॉट प्रोडक्ट घेतला तर आपल्याला कोणता प्रोडक्ट काय भेटतो, तो ऍक्च्युअल वेक्टर भेटतो. समजलं? हो हो सर समजलं. आणि असंच एक आहे, समजा आपण मग याला थोडस आता सिम्प्लिफाय करू शकतो आपण. आता हा मॅग्निट्यूड होती की नाही, तशी मॅग्निट्यूड इकडे मल्टिप्लाय होती की नाही, इथं मल्टिप्लिकेशन मी इकडे आणलं डिवाइड केलं, म्हणजे हा ए वेक्टर डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड केली, त्याच वेक्टरची मॅग्निट्यूड ना मॉड आहे पहा. तर मला काय भेटेल, ही इकडची टर्म उरलेली ए कॅप भेटेल ना. हो ए कॅप. म्हणजे आता काय, एका वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला त्या वेक्टरची फक्त डायरेक्शन भेटते, म्हणजे एक युनिट वेक्टर भेटतो त्याचा. जर तुम्हाला विचारलं की कोणत्याही वेक्टरची युनिट वेक्टर काढा, तर काय करायचं, त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून टाकायचं. हा लक्षात? हो तुम्हाला काय भेटणार, युनिट वेक्टर भेटणार. पुढे लास्ट केस, a vector of length k in the same direction as a vector is k a cap is equal to k in bracket a vector upon mod of a vector. आता हे त्यांनी तेच म्हटलंय की एक वेक्टर आहे, समजा त्याची लेंथ k आहे, एक वेक्टर आहे त्याची लेंथ किती दिली तुम्हाला, k दिली आहे, एका सेम डायरेक्शन मध्ये a च्या सेम डायरेक्शन मध्ये तो आहे k लेंथचा वेक्टर. तुम्हाला जर समजा असं लिहायचं असेल k a वेक्टर, म्हणजे के ए कॅप लिहायचं असेल, के कॅप म्हणजे के त्याची मॅग्निट्यूड होती कोणाची, एका दुसऱ्या वेक्टरची, आणि डायरेक्शन कोणासारखी त्याची, ए वेक्टर सारखी डायरेक्शन आहे ना. हो आलं का लक्षात? मग त्याचं डायमेन्शन काय येईल ऍक्च्युअली, त्याचं डायमेन्शन येईल के ए कॅप. तुम्हाला समजा जरा अवघड आहे, पुन्हा एकदा सांगतो पहा. समजा एक कोणीतरी वेक्टर आहे, सपोज तुम्ही तात्पुरता कन्सिडर करून घ्या, तो एक बी वेक्टर आहे. ओके, हा असा त्याची मॅग्निट्यूड किती दिली आहे, लेंथ मॅग्निट्यूड म्हणजे किती दिली ती, के, म्हणजे हे काय आहे, मॉड ऑफ बी आहे समजा, बरोबर ना. मॅग्निट्यूड के लेंथ आहे. हा लक्षात? हा. आणि हा जो वेक्टर होता, हा वेक्टर पॅरलल होता कुणाला, ए वेक्टरला. हे पॅरलल आहे दोघं वेक्टर, म्हणजे हा बी वेक्टर आणि हा ए वेक्टर एकमेकाला पॅरलल होते. पण हे फक्त बी ची मॅग्निट्यूड आहे, ऍक्च्युअल बी वेक्टर आहे का तो, नाही. समजा मला ही वेक्टर काढायचं असेल ऍक्च्युअल मध्ये, तर मला काय करावं लागेल, मला त्याच्या मॅग्निट्यूडला त्याच्या डायरेक्शननी मल्टिप्लाय करावं लागेल ना, तेव्हा आता भेटेल तो. हो त्याच्याकडे दोन्ही असले पाहिजे, मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन असली पाहिजे, तेव्हा त्याला वेक्टर म्हणणार आपण. मग त्याची मॅग्निट्यूड मला माहिती आहे, बी वेक्टरची काय मॅग्निट्यूड आहे त्याची, के. पण डायरेक्शन कशी घेणार, तर डायरेक्शन त्याची कोणासारखी आहे, पॅरलल आहे की नाही हे दोघं. हो ए सारखी डायरेक्शन आहे की नाही त्याची, ए सारखी डायरेक्शन आहे ना हो याची पण.
मग ए ची डायरेक्शन काय असते? ए कॅप, युनिट वेक्टर त्याचा ए कॅप म्हणजे त्याची डायरेक्शन आहे हा फक्त, त्याची मॅग्निट्यूड येत नाही, याच्यामध्ये मॅग्निट्यूड येत नाही, फक्त डायरेक्शन येते. मी हे एक कॅप इथं लिहिले तर काय बिघडेल का याच्या डायरेक्शनला? सारखीच आहे ते, पॅरलल आहे दोघं म्हणून. आलं लक्षात? हो दोघं पॅरलल असल्यामुळे डायरेक्शन सेमच असणार. मग याच्या डायरेक्शनला जर ए कॅप म्हणजे युनिट वेक्टर इंडिकेट करतो, तर तोच युनिट वेक्टर त्याच्या डायरेक्शनला पण इंडिकेट करणार. जर मला बी वेक्टर पाहिजे असेल तर मला ए त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन म्हणजे कोण? ए कॅप, असं मल्टिप्लाय करावं लागेल की नाही? नाही समजलं? ठीक, पुन्हा एकदा. अरे सपोज एक 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 हा वेक्टर होता, हा एक वेक्टर आहे की मॅग्निट्यूड आहे त्याची या वेक्टरची, आणि याच वेक्टरला एक पॅरलल वेक्टर आहे. म्हणजे हा जो वेक्टर होता ब्लॅक वाला, हा पॅरलल होता कुणाला? ए वेक्टरला. वेक्टर हा कम्प्लीट वेक्टर आहे. आणि तुम्हाला हा जो ब्लॅक मध्ये होता तर त्या वेक्टरची व्हॅल्यू विचारली मी. तात्पुरतं तुम्ही त्याला कन्सिडर करून घ्या की हा जो ब्लॅक मध्ये वेक्टर होता, या वेक्टर काय आहे? हा समजा बी वेक्टर आहे. तात्पुरतं तुम्ही याला कन्सिडर करा. मला बी वेक्टरची व्हॅल्यू पाहिजे. कशी काढणार मी? वेक्टर जर काढायचं असेल तर त्याची मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन असली पाहिजे. तुमच्याकडे मॅग्निट्यूड आहे, तुम्ही के लिहून टाकणार बी वेक्टर काढण्यासाठी. पण डायरेक्शन कुठून आणणार? डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे का कशी काय असते? अशी असते म्हणजे नेमकी कशी असते? तर तो हे दोनही वेक्टर एकमेकाला कसे वेक्टर आहे? पॅरलल आहे ना हे दोघं? Yes. आहे की नाही पॅरलल? Yes. हॅलो, आवाज येतोय का? Yes. Sir. हो सर येतो. हे दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल वेक्टर आहे. मग या वेक्टरची जे डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन या वेक्टरची असणार की नाही? हो हा, मग या वेक्टरची डायरेक्शन कशाने इंडिकेट करतो आपण? त्याचे युनिट वेक्टरने. डायरेक्शन युनिट वेक्टर इंडिकेट करतो. मग याची डायरेक्शन एक असेल की नाही? मग तेच डायरेक्शन याची असली पाहिजे. हे प्रॉब्लेम नाही. असं का? कारण दोघं पॅरलल होते. मग मी जर मला बी वेक्टर लिहायचं असेल तर मॅग्निट्यूड आणि त्याला क्रॉस प्रोडक्ट मध्ये त्याची डायरेक्शन म्हणजे कोण इंडिकेट करेल? ए कॅप. मग हा फॉर्म्युला तयार होत नाही का? हो सर. के इंटू ए कॅप. मग ते असं तयार झालंय पाहिजे. दिसतंय काय? के इंटू ए कॅप आलंय पाहिजे, दिसतंय का? के इंटू ए कॅप तयार झालं त्याची डायरेक्शन दाखवायला. मग आता ए कॅपचा फॉर्म्युला लिहिला तुम्ही. ए कॅपचा फॉर्म्युला हा ऍक्च्युअल वेक्टर आपण त्याची मॅग्निट्यूड, तुम्ही ते लिहून घेतलं नाही होतं के. ए कॅपचा अर्थ काय? युनिट वेक्टर. ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स खूप इझी असते. ऍडिशन करणं काही डोकं लावायची गरज असते ऍडिशनला. हे पॅरलोग्राम लॉ आणि दोन लॉ त्याचे ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ हे याच्यावर ठरतात की तुम्हाला वेक्टर भेटत. आता समजा हे जे वेक्टर्स आहेत, पॅरलोग्राम लॉ करायचा असतो त्याच्याकडे लक्ष द्या. पॅरलोग्राम लॉ ऍडिशन, पॅरलोग्राम लॉ रिझल्टंट काढण्यासाठी कसा यूज करतात? जेव्हा दोन वेक्टर एकमेकाचे कोइनिशियल वेक्टर असतील, कोइनिशियल वेक्टर मी शिकवलंय तुम्हाला कोइनिशियल काय असतं, तेव्हा पॅरलोग्राम लॉ यूज करायचा. कोणत्या वेक्टरला? कोइनिशियल म्हणजे काय? तुम्ही नीट पहा. ए पॉइंट पासून हा बी पॉइंट आणि हा इकडे पॉइंट, एक ए पासूनच निघलं ना ते बाहेर. अशा टायमाला यांचा वेक्टर यांचे रिझल्ट यांची ऍडिशन करायची असेल तसा पॅरलोग्राम काढावा लागतो. पॅरलोग्रामचा जो डायगोनल असतो तो डायगोनल त्यांची रिझल्ट असतो ग्राफिकल मेथड मध्ये. समजलं? समजलं का? आवाज येतोय?
Yes. अरे आवाज येतोय? पॅरलोग्राम लॉ को इनिशियल वेक्टरला वापरायचा. आपण ते पाहणार नाही, आपल्याला ग्राफिकल मेथड नाही काढायची, आपण मॅथ शिकतोय. ट्रायंगल लॉ कधी वापरायचा असतो? को टर्मिनस वेक्टरला. हे पहा दोन वेक्टर, हा ए वेक्टर इकडे आणि हा बी वेक्टर इकडे चाललाय पहा. को टर्मिनस वेक्टर आहेत ना, एक जिथून संपला तिथून दुसरा सुरू झाला, हा ए वेक्टर हा वेक्टर. अशा टायमाला फक्त ट्राय काढायचा डायरेक्ट, हे डायरेक्ट जोडून टाकायचे असे, आणि हे जे काय असेल हा तुमचा रिझल्टंट आहे, ए प्लस बी वेक्टर. समजलं? समजलं का? हो सर. Yes, sir. एवढंच, ते आपल्याला काढायचं नाहीये, आपण इथं लक्ष देणार नाही सध्या. आपण नंतर पाहू ते जॉमेट्रिकल मेथड्स वगैरे असं अशी गोष्ट आहे, ॲप्लिकल मेथड नाही येत. सबट्रॅक्शन ऑफ टू बेस. आता येतं पहा, ए वेक्टर आणि बी वेक्टर आहे. जर आपल्याला सबट्रॅक्शन करायची असेल तर ए वेक्टर जर वरती तर ए वेक्टर खाली जात असतो, आणि बी वेक्टर आणि निगेटिव्ह डायरेक्शनला घेतल्यामुळे मायनस घ्यावा लागतो. ए मायनस बी वेक्टर जर आपण लावला तर एडी वेक्टर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल पहा, तुम्हाला ए वेक्टर मायनस बी वेक्टर पाहायला भेटेल. ओके, आता हे सबट्रॅक्शन जेव्हा गरज पडेल तेव्हा समजेल तुम्हाला, असं डायरेक्ट डायग्राम वरून समजलं जरा अवघड आहे, जेव्हा गरज येईल तेव्हा सांगेल. सोप्या भाषेत काय करायचंय, ए करून घ्यायचंय बस. सगळे याच्यामध्ये सांगण्यासारखं असं काही नाही. मायनस वगैरे माहिती, ऑपोजिट झाली डायरेक्शन तर मायनस करायची. ठीक आहे, हे तुला आपल्या 11वीत झालेले असतील, वेक्टर शिकवताना सांगितलं असेल. प्रत्येकाला ट्रायंगल लॉ लावायचा. आता समजा तुम्हाला कसं करणार तुम्ही, पहिले तुम्ही या डायग्रामला मिनिमाइज करून टाका, एवढी काढून टाका एवढी डायग्राम. ओके, फक्त एवढी डायग्राम आहे समजा. मग काय होईल, तुमचा ट्रायंगल तुम्हाला सांगेल, काय सांगेल ट्रायंगल लॉ, हा ए वेक्टर आणि इथून हा बी वेक्टर. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ हा वेक्टर कोण असला पाहिजे, ए वेक्टर प्लस बी वेक्टर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? ऍडिशन झाली ना दोघांची ट्रायंगल लॉ नी. आता पुढच्या कन्सिडरेशन मध्ये या. आता हा तुम्हाला माहिती आहे, हा ए प्लस बी वेक्टर आहे. ओके, आता हा खालचा ट्रायंगल सोडून द्या, हे सोडून द्या पाहिजे एवढं. एक एक ट्रायंगल पकडायचा. ओके, आणि हा ट्रायंगल पण सोडून द्या. त्याचं काम आता म्हणजे आता कोणता ट्रायंगल उरला, फक्त CRP बरोबर. याच्यामध्ये पहा, हा ए प्लस बी आहे आणि हा इथून सी वेक्टर आहे. परत ट्रायंगल लॉ लागेल की नाही? हा वेक्टर काय भेटेल तुम्हाला, या दोघांची प्लस. हा खालचा ए होता, हा ए प्लस बी येणार, त्याच्यामध्ये पुन्हा प्लस सी होणार. काही प्रॉब्लेम? No. हा सी ला समजलं इथपर्यंत? Yes. आता पुढे या. आता हे खालचं विसरून जा. विसरून जा हे सगळं. आता एवढाच ट्रायंगल उरला. आता तेवढ्या ट्रायंगलचं काय, आता हे आन्सर समजा आलेलं नाहीये समजा, आन्सर अजून आपल्याला तर काय आन्सर आहे, हा इथून हा जो वेक्टर होता हा ए बी प्लस सी वेक्टर आहे. दिसतोय? हे दाखवा दिलेलं आहे. ओके, हा इथून हा जो वेक्टर होता, हा वेक्टर इथं संपला आणि इथून सुरू झाला, हा वेक्टर डी वेक्टर आहे. तो दोघांचे प्लस होऊन काय भेटेल, तो
ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी सांगितला आणि हा डी हा प्लस डी वेक्टर. समजला? समजलं का? समजलं का? अरे समजला हो नाही काही तर सांगा. आवाज येत नाहीये? कळालं सर. आवाज येत नाहीये का? येतोय सर. आता कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह बऱ्याच टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत. या आपल्या नॉर्मल प्रॉपर्टी जशा असतात तशाच आहेत. आपण कम्युलेटिव्ह असोसिएटिव्ह ऍडिटिव्ह हे सर्व पाहिलेलं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह त्या फर्स्ट चॅप्टर मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये. ओके सो आता काही गरज नाही. इनइक्वालिटीज ठीक आहे. आता बाकीचं आता थेरम सुद्धा पाहिजे. एकदम इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. यामध्ये थेरम सुद्धा पडतात पेपरमध्ये. थेरमचा पण अभ्यास करावा लागतो. थेरम आता कोणचे करायचे ते नंतर बघू आपण. पहिले फक्त थेरमचा स्टडी करून घ्या. आपण ऍप्लिकेशन शिकू. पहिलाच दिलाय का तुम्हाला? त्याच्या कोरोलरीज पण लक्षात ठेवा. कोलिनियरिटीचा थेरम. टू नॉन झिरो वेक्टर्स A vector and B vector are collinear if and only there exist scalars m and n, at least one of them is non-zero such that m A vector plus m B vector is equal to 0. Okay. आता पहिले थेरम समजून घ्या मी त्याच्यानंतर पुढे चला. वेक्टर जरा विचित्र वाटतं पण ते सोपं आहे. नॉन झिरो वेक्टर आहे म्हणजे झिरो वेक्टर नाही, म्हणजे ए वेक्टर आणि बी वेक्टर हे झिरो नसणार. झिरो सोडून काही पण असतील ते. आणि दोघांचे दोघं कोलिनियर सुद्धा आहे. पण केव्हा? इफ ओनली इफ ते केव्हा कोलिनियर असतील? इफ अँड ओनली म्हणजे ते फक्त तेव्हा आणि त्याचं मिनिंग असतं. तेव्हा आणि तेव्हाच जेव्हा काय म्हणतो देअर एक्झिस्ट अ स्केलर m and n. m आणि n असे दोन स्केलर एक्झिस्ट असतील. वन ऑफ देम इज नॉन झिरो. दोघांपैकी कमी एक नॉन झिरो असला पाहिजे. म्हणजे एक झिरो असला तर दुसरा झिरो नसतो. दोघं झिरो नाही चालणार. m आणि n हे दोन्ही स्केलर पैकी कोणीतरी एक झिरो चालेल. दोघं झिरो नाही चालणार. ओके. आणि ते असं कंडिशन सॅटिस्फाय करते. m a वेक्टर प्लस n b इक्वल टू 0. कंडिशन सॅटिस्फाय करणारे ए आणि बी वेक्टर हे वेक्टर कोलिनियर असतात. केव्हा? जेव्हा m आणि n हे दोन जे स्केलर आहेत त्यापैकी कोणी पण एक झिरो असला चालेल, दोघांचे झिरो चालत नाही. अशा टाइप कंडिशनला आपण कोलिनियर कंडिशन सॅटिस्फाय वेक्टर म्हणतो. लक्षात? परत सांगू? पुन्हा सांग. हे बघा ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे वेक्टर म्हणजे m a वेक्टर प्लस m n इक्वल टू 0 या कंडिशनला सॅटिस्फाय करणारे वेक्टर कोणते दोन वेक्टर आहे? a वेक्टर आणि b वेक्टर. हे वेक्टर कोलिनियर असतील. हे वेक्टर कोलिनियर असतील तर केव्हा? म्हणजे या कंडिशनला सॅटिस्फाय करणारे जे दोन वेक्टर आहेत, कुठले दोन वेक्टर आहेत? a वेक्टर and b वेक्टर कोलिनियर. when कधी कोलिनियर असतील ते? जेव्हा याच्यात जे वापरले गेलेले वेक्टर आहेत m आणि n यांच्यापैकी एक नॉन झिरो असेल. म्हणजे या दोघांपैकी कमीत कमी नॉन झिरो असला पाहिजे. दोघं झिरो नाही चालणार. दोघं नॉन झिरो असले चालतील, दोघं झिरो नाही चालणार. अशी कंडिशन असेल m आणि n पैकी कोणी पण नॉन झिरो असेल त्या टायमाला ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील. कुठलं? m a वेक्टर प्लस b m b n b वेक्टर झिरो जर येत असेल असं तर त्या टायमाला ते a आणि b वेक्टर हे लिनियर वेक्टर असतात. आता समजलं? आता समजलं का?
नाही. अरे बापरे, कोण आहे का? अरे हो नाही काही तर सांगा, मला पुढे जायला महत्वाचं आहे म्हणून 3 वेळा रिपीट करतो. समजलं का नाही समजलं? आवाज येत का? हो सर कळालं. बाकीचे कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का ज्याला समजलं नाही? रिपीट करू? अरे मी रिपीट करतो, महत्वाचं आहे. नाही समजलं तर पुढे काहीच नाही. कळालं पुन्हा सर, एकदा फक्त सांगू शकतो त्याचं समजलं प्रूफ सर. सांगा आता. काय? मला ऐकू नाही आलं काय? थेरम कळाला, हम्म. आता प्रूफ बाकी आहे ते सांगा. हा प्रूफचं ठीक. थेरम समजलं का तुम्हाला काय आहे ते हो महत्वाचं सर आहे. कळालं. प्रूफ कळाला. प्रूफचं कळू आपण ते काय आहे. आता याच्यात कसं असतं बाळांनो, हे प्रूफ कसं आहे की त्याने सांगितलंय सपोज हे कोलिनियर असतात. आता आपण सपोज म्हणजे कन्सिडर करून घेऊ की ए आणि बी वेक्टर कोलिनियर आहेत, असं आपण कन्सिडर करून घेऊ. मग जर हे कोलिनियर असतील तर ते कोलिनियरची कंडिशन आठवा. काय सांगितली होती मी? ए वेक्टर हा वेक्टरचा स्केलर मल्टिपल असला पाहिजे. ठेवलं का ते? If any vector is scalar multiple of another vector, that time both vector are collinear vector. अशी ती कंडिशन असते. म्हणजे कोणतरी एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलार मल्टिपल असेल, म्हणजे दुसऱ्या वेक्टरला स्केलारने मल्टिप्लाय केल्यानंतर पहिला वाला वेक्टर भेटतो असं. तर अशी कंडिशन असली की ते कधी पण कोलिनियर वेक्टर. मग आपण इथं बघू की ए वेक्टर बी वेक्टरचा कोलिनियर आहे. याचा अर्थ ए वेक्टरला कोणत्या तरी एका टी, आपण टी पकडून घेऊ, एक तिथे यम पकडला होता, ए पकडला. आता यम ऑलरेडी पकडलेला आहे ना, म्हणून त्यांनी टी पकडला. टी एक कोणतरी स्केलर आहे. हा कोण आहे? स्केलर आहे. त्यांनी बी वेक्टरला मल्टी केलं की आपल्याला ए वेक्टर भेटला पाहिजे की नाही? मग काय भेटेल? कारण आपण कन्सिडर काय केलं, ते कोलिनियर आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो सर आलं. सो पुढे पहा. मग आता ए वेक्टर आणि तो टी वेक्टरला मी इकडे घेतो. पाहतो ए वेक्टर इक्वल टू टी स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर होता की नाही? हा जो प्लस टी येत आहे का, म्हणजे ए वेक्टर मायनस टी बी वेक्टर इज इक्वल टू 0 भेटेल की नाही? 0 वेक्टर, बरोबर ना? हा इकडे घेतला तर हो. इकडे घेऊन टाकलं. हा मग असं भेटलं. मग आता नीट लक्षात घ्या, या वेक्टरचं नीट अनालिसिस करा. हा फक्त ए वेक्टर मायनस हा टी बी वेक्टर आहे इज इक्वल टू 0 वेक्टर आहे. तुम्हाला असं वाटत नाही का हा ए बी वेक्टर याच्या समोर स्केलर मल्टिपल आहे? हा स्केलर मल्टिपल आहे की नाही? हो. 1 आणि म्हणजे मायनस टी समजा, आणि याच्या पुढे कोणी नाही म्हणजे 1. म्हणजे या ठिकाणी यम ची व्हॅल्यू कोण आहे? 1 ना. ते असं इक्वेशन आहे ना, यम वेक्टर प्लस एन बी वेक्टर टू 0. तर हे 1 पहा, यम ला इंडिकेट कर, आणि हा मायनस टी पहा, कोणाला इंडिकेट करतो? एन ला. म्हणजे एन ची व्हॅल्यू मायनस एन मायनस टी आहे, आणि इज इक्वल टू 0 आले. म्हणजे तुमचे बी वेक्टर हे कोलिनियर वेक्टर आहेत. ट्रू होतं. यम आणि एन चे व्हॅल्यू आहे 0 नाही त्याच्यापैकी कोणी पण, आणि ते इज इक्वल टू 0 येतं. आलं का लक्षात? हो. आणि इफ पार्टला पहा, म्हणजे त्याच्यात गेलो आपण तर आता आपण काय प्रूव्ह केलं की जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात, असं प्रूव्ह केलं आपण. बरोबर ना? प्रूव्ह काय नाही. तुम्ही म्हटले होते ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर, हे तुम्ही म्हटले होते. सपोज केलं होतं ना इथं. हो. आठवा, सपोज केलं कोलिनियर आहे, तर ते कोलिनियर असेल तर तुम्हाला काय भेटलं? हे भेटलं, यम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर
इक्वल टू 0 असतं, हे भेटले, हे आउटपुट आहे आणि हे इनपुट होतं. आलं लक्षात? हो हो आलं सर. का लक्षात? हो सर आलं. आता उलट प्रोसेस करू. आता हे इनपुट घेऊ आणि हे आउटपुट प्रूव्ह करू. समजलं का? पार्ट 2. बाबा हा. इथं कॉन्व्हर्सली म्हणजे उलट सपोज करा हे असं इज इक्वल टू असं असतं. आउटपुटला इनपुट घेतलं पहा, दिसतंय का? सपोज हे असं आहे, असं हो. इक्वेशन सॅटिस्फाय होतं. तर मग एम ए वेक्टर इज इक्वल टू एन तिकडे गेला तर मायनस एन बी वेक्टर भेटेल. बरोबर ना? हो आणि त्यातला ए वेक्टर असेल तर मी हा एम वेक्टर तिकडे डिवाइड करणार म्हणजे ए वेक्टर इज इक्वल टू मायनस एन बाय बी वेक्टर असं भेटेल. हा एम वेक्टर इकडे डिवाइड केला तर ओके ओके इथपर्यंत. हॅलो, कळालं सर. अरे इथपर्यंतच ना. हा मग हा जो एन म्हणजे पण स्केलार आणि एम म्हणजे पण स्केलार, मग स्केलारने स्केलारला डिवाइड केला तर स्केलारच भेटेल ना. मग हा डिव्हिजन पण काय भेटणार? स्केलारच भेटणार. हा एक प्रकारचा स्केलार आहे. समजलं? मग हे परत तसंच झालं नाही का? ए वेक्टर इज इक्वल टू स्केलार मल्टिपल, याला आपण काय करून घेऊ सध्याला? ते टी पकडून घेऊ म्हणजे टी वेक्टर ऑफ बी. आलं का लक्षात? हा हो. स्केलारला आपण टी पकडून घेतलं, असं झालं की नाही? मग आपण असं म्हटलं की ए वेक्टर हे पहिले की कोणताही वेक्टर जर स्केलार मल्टिपल ऑफ दुसरा वेक्टर असेल तर याचा अर्थ हे दोन वेक्टर कोलिनियर असतात. नाही समजलं? कळालं. हा थोडस किचकट आहे वर्डिंग पण सोपं आहे, तुम्हाला समजेल. वेक्टर हे खूप सोपं चॅप्टर आहे त्या मानाने, म्हणजे मार्कांच्या मानाने. ज्या कंपॅरिझन मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये वेक्टर तेवढ्याच मार्क्सला सोपं चॅप्टर आहे. आता याच्या कोरोलरीज असतात, कोरोलरीज. आपण हे दोन कोरोलरीज पाहू आणि थांबू आज. कोरोलरी म्हणजे त्याच्यावरून तयार झालेले थेरम असतात ते कुठेतरी. ओके, इफ काय म्हणतात, इफ टू वेक्टर्स ए बी आर नॉट कोलिनियर, जर दोन वेक्टर नॉट कोलिनियर असतील म्हणजे समजा ते ओके अँड आणि एम ए वेक्टर आणि एन बी वेक्टर 0 असेल तर त्या टायमाला काय तयार झालेलं असतं? हे एम आणि एन दोघं 0 आलेले असतात म्हणून तशी केस तयार होते. आलं का लक्षात? आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऍट लिस्ट काय काय वर्डिंग होती तिथं? ऍट लिस्ट वन इज नॉन झिरो, म्हणजे एम आणि एन यांच्यापैकी ऍटलिस्ट एक तरी नॉन झिरो पाहिजे तर, आणि तर ते कोलिनियर असतात हे कंडिशन सॅटिस्फाय केली तर. मग जर ही कंडिशन सॅटिस्फाय करून सुद्धा नॉन कोलिनियर येत असतील तर नॉन कोलिनियर ते काय येतात? कारण एन दोघं 0 झाले म्हणून तसं होतं. आणि आपल्या कंडिशन मध्ये ते ऍटलिस्ट एक नॉन झिरो असला पाहिजे होता तेव्हा ते कोलिनियर आले असते का? नाही? ओके, हे पहा विषय असा आहे की हे इक्वेशन सॅटिस्फाय एम आणि एन, म्हणजे ह्या इक्वेशनला एम आणि एन सॅटिस्फाय करतात. त्यांच्या ऍटलिस्ट वन नॉन झिरो जर असेल, म्हणजे जसं की आता एम ची व्हॅल्यू 0 आहे पण एन काहीतरी 0 सोडून काहीतरी आली म्हणजे नॉन झिरो असणार, म्हणजे एन नाही पाहिजे. समजा एम ची व्हॅल्यू 0 आहे, एन ची व्हॅल्यू 0 चालू शकते, दोघंचे दोघं नॉन झिरो चालू शकतात. पण ही केस नाही चालणार. कुठली? एम पण 0 आणि एन पण 0.
ही केस नॉट अलाउड आहे. आलं का लक्षात? हो, समजा यम सर. 0 आहे, एन 0 नसतं. यम नाही 0, एन 0 असू शकतो. यम 0 नाही, एन पण 0 नाही, ही पण चालेल. पण दोघांचे दोघं 0 आले की ते जो थेरम होता तो काम करत नाही. आपण काय म्हटलं होतं, यम आणि एन हे सॅटिस्फाय करणारा कोलिनियर असला पाहिजे. असला पाहिजे की नाही? पण अशी जर केस झाली, हे पण 0 नाही हे पण 0, ते कोलिनियर न येता नॉन कोलिनियर होऊन जातं. कारण लिस्टची अरेंजमेंट पण होती तिथं पहा, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. समजलं का आता? हो. म्हणण्याचा अर्थ आहे सिम्प्लिफाईड मध्ये, जेव्हा हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊन सुद्धा नॉन कोलिनियर येतं, त्या टायमाला हे यम आणि यू झालेले असतात, म्हणून तसं होतं. असं आहे. दुसरा पहा, इफ टू वेक्टर्स ए बी आर नॉट कोलिनियर अँड यम ऑफ यम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इज इक्वल टू पी ए वेक्टर प्लस क्यू बी वेक्टर असेल, देन यम इज एन एन इज इक्वल टू क्यू असेल. फॉर एक्झाम्पल, आता जसं की या केसमध्ये की एम ऑफ ए वेक्टर प्लस एन ऑफ बी वेक्टर हे इज इक्वल असतं पी ऑफ वेक्टर प्लस क्यू ऑफ बी वेक्टर, आणि सॅटिस्फाय होऊन सुद्धा ते नॉन कोलिनियर येतं. म्हणजे या केस सारखं. आता पहा, इफ टू बी वेक्टर आहे, हे नॉन कोलिनियर वेक्टर आहे. कारण याच्यामध्ये काय होतं पहा, हा 3 ऑफ ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस 5 बी वेक्टर. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे. ओके. या केसमध्ये हे दोनही केसेस नॉन झिरो आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे होती. नॉन झिरो आहेत ना. एम ची व्हॅल्यू पुन्हा एवढी येते पी एवढी, आणि एन ची व्हॅल्यू क्यू एवढी. त्या हिशोबाने इथं एक्स ची व्हॅल्यू 3 एवढी आणि वाय ची व्हॅल्यू 5 एवढी. म्हणजे ठिकाणी काय झालं, ते याच्या हिशोबाने पकडलं तर एम ची व्हॅल्यू एन ची व्हॅल्यू, एम ची व्हॅल्यू तुम्हाला समजा 3 दिली आहे आणि एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 5. मग हे पण नॉन झिरो आणि हे पण नॉन झिरो आहे. मग कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे होती. आणि इक्वेशन तुम्हाला ते जे आहे ते दिलंय. पण विषय असा आहे की याला इज इक्वल टू आहे का, हे झिरो नाही होणार ना, तो नाही समजलं. हॅलो, समजलं सर. परत सांगा. अरे साध्या अल्जेब्रा मध्ये कसं असतं, अल्जेब्रा आणि याच्यात थोडासा फरक आहे. अल्जेब्राचं कसं असतं, 2x प्लस 3y असेल आणि मी इकडे तुम्हाला दिलं ax प्लस by. विचारलं, सांगा मला ए बी ची व्हॅल्यू सांगा, तर तुम्ही काय दोन सांगणार? ए ची व्हॅल्यू म्हणणार 2 आणि बी ची व्हॅल्यू म्हणणार 3. का? कारण x च्या समोर a आहे, तर याच्या पण x च्या समोर 2 आहे, याच्या समोर y च्या समोर b आहे, तर याच्या समोर 3 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 3. आता जर तुम्ही या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय भेटेल तुम्हाला पहा, 2x प्लस 3y इज इक्वल टू पुन्हा 2x प्लस 3y भेटेल की, बरोबर. ए ची व्हॅल्यू टाकली, बी ची व्हॅल्यू टाकली तर. आता प्रॉब्लेम काय झाला, तुम्हाला कसं पाहिजे होतं, तुम्हाला असं पाहिजे होतं 2x प्लस 3y, म्हणजे जसं की ते एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर, हे काय पाहिजे होती, 0. ते 0 यायला पाहिजे नाही, तेव्हा ते इक्वेशन बनतं आपलं. करेक्ट. पण तसं होत नाही इथं. 2x कॅन्सल, हे कॅन्सल, म्हणजे 0. मग तुमचं इक्वेशन तयार होईल का? तयार होईल का? अरे नाही झालं ना, असं यायला पाहिजे होतं ना, ते असं यायला पाहिजे होतं 2x प्लस 3y इज इक्वल टू 0 असं यायला पाहिजे होतं. तेव्हा म्हटलं असतं मी त्याला कोलिनियर आहे. नाही समजलं. हॅलो हॅलो
हॅलो, जाऊ द्या. तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा एवढं, जेव्हा असं असतं ना, हे असं इक्वेशन दिलेलं असतं, त्याच्यात पण तसंच इक्वेशन दिलेलं असतं, झिरो नाही दिलेलं असतं, तसंच दिलेलं असतं, तेव्हा नॉन कोलिनियर लिहायचं. आलं का लक्षात? झिरो नाहीये, झिरो पाहिजे इक्वेशन मध्ये, झिरो पाहिजे ना असं. हो एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इक्वल टू झिरो पाहिजे, झिरो येत नाही ते वेगळं काहीतरी येतं. ते कॅन्सल करताना हे कॅन्सल होऊन जातं, म्हणून ते इकडे पण झिरो होऊन जातं, म्हणून ते सॅटिस्फाय होत नाही, आणि म्हणून त्याला आपण नॉन कोलिनियर म्हणतो. आता ते नॉन कोलिनियर म्हणतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, असे समोरासमोर जर दोन इक्वेशन पण एक्स आणि वाय, इकडे पण एक्स वाय ची टर्म असेल, ओके, आणि इकडे ए वेक्टर बी वेक्टर, इकडे पण ए वेक्टर बी वेक्टर असेल, तर याला नॉन कोलिनियर म्हणायचं कधी पण. ओके, हो सर. फॅक्टर पाठच करून घ्या तेवढं. आता आज एवढं थांबू आपण. प्लॅनर थेरम उद्या बघू, आणि मग त्याचे रोलरीज आहे, त्यानंतर फॉर्म्युला आहे, बरंच थिओरिटिकल पार्ट खूप ते, मग एक्सरसाइज. ठीक, आपण इम्पॉर्टंट पोर्शन घेऊ, डायरेक्ट एक्सरसाइज शिकू. ओके.